नमस्कार, मी प्रवीण अरे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी आज या ठिकाणी आलेली आहे. सर्व बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे. बहिणींनो, थेट तुमच्या अकाउंटवर आता 1500 रुपये नाही, तर तुम्हाला थेट 6000 रुपये जमा केले जाणार आहे. सरकारचा महत्त्वाचा मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे सर्व बहिणींना ही आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर बहिणींनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट तुम्हाला सर्व माहिती पुराव्यासहित दाखवतो. पण सर्वात अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करायचे. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्यावर क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर सर्व बहिणींनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये थेट खात्यामध्ये दिले जात आहे. दरम्यान या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना KYC म्हणजेच काय, तर KYC तुम्हाला ठिकाणी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय बहिणींनो, तर तुम्हाला KYC करायचं सांगितलेलं होतं. बहुतेक बहिणींची KYC ही राहून गेलेली होती, त्यामुळे त्या बहिणींना पैसे आलेले नव्हते. आणि ज्या बहिणींनी KYC केली होती पण चुकीची केली होती, त्यामुळे भरपूर बहिणीचा जो लाभ आहे तो बंद झालेला होता. तर आता त्या बहिणीसाठी पुन्हा एकदा एक संधी दिली आहे आणि आता तुम्हाला KYC करायची मुदत ही 31 डिसेंबर आहे, 31 मार्च दिलेली आहे. म्हणजेच 31 मार्चपर्यंत ज्या बहिणींची KYCमध्ये चुकी झाली होती त्या बहिणींनी चुकी दुरुस्त करून घ्यायची आणि नवीन KYC सबमिट करायची आहे. म्हणजेच 31 मार्च ही शेवटची तारीख असणार आहे. तर किती बहिणींनी KYC केली कमेंट करून सांगा बरं. ज्या बहिणींची झाली असेल त्यांनी सांगा की सर माझी KYC झालेली आहे. ज्या बहिणीची झाली नसेल त्यांनी सांगा की सर माझी KYC झालेली नाही आहे. ठीक आहे. आता बघा बहिणींनो, तसेच ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही महिलांना 6000 रुपये मिळणार आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही बघितलं तर बहिणींना टोटल 6000 रुपये जमा केले जाणार आहे आणि ही माहिती स्वतः ऑफिशियली आलेली आहे. आता कसे मिळणार आहे ते समजून घ्या. त्यामध्ये कोणत्या महिलांचा समावेश आहे चला जाणून घेऊया. म्हणजेच कोणत्या महिलांना 6000 रुपये मिळणार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर बघा, अनेक लाभार्थी महिलांनी KYC करताना तांत्रिक चुका केलेल्या होत्या. म्हणजेच काय, तर तांत्रिक चुकीच्या पर्याय या ठिकाणी निवडल्यामुळे त्यांचा जो लाभ आहे तो थांबलेला होता. KYC करताना त्यांनी चुकीचा पर्याय निवडला होता म्हणून त्यांचा लाभ थांबवलेला होता. आता बघा, पूर्वी अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणीची योजना होती, मात्र आता ती रद्द करून ऑनलाईन दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नाहीतर तुमची जी चौकशी होणार होती ती अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार होत्या आणि तुमची पडताळणी करणार होत्या, पण ती रद्द केलेली आहे. आता ऑनलाईनच तुम्हाला ठिकाणी संपूर्ण माहिती द्यायची आहे आणि नवीन KYC करून घ्यायची आहे. तर ज्या बहिणींची चुकी झाली होती KYCमध्ये त्या बहिणीने नवीन KYC करायची आहे, तेव्हा त्यांचा लाभ सुरू होणार आहे. ठीक आहे. आता बघा, ज्या महिलांचा डिसेंबर 2025 पासून लाभ थांबलेला आहे त्यांनी KYC पूर्ण केल्यानंतर प्रलंबित हप्ते एकत्र मिळू शकतात. बघा, किती बहिणींना डिसेंबरचा हप्ता आला आहे कमेंट करून सांगा बरं. ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आला असेल त्यांनी सांगा की सर मला डिसेंबरचे पैसे आलेले होते. ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आला नाही त्या बहिणींनी सांगा की सर मला डिसेंबरचे पैसे आलेले नाही आहे. कारण ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला होता त्या बहिणींना आता 1500 रुपये मिळणार आहे. ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला नव्हता किंवा नोव्हेंबरचा हप्ता आलेला नव्हता तर अशा बहिणींना 6000 रुपये जमा होणार आहे. आता ही 6000 रुपये कसे मिळणार आहेत तेही समजून घ्या, जेणेकरून सर्व तुम्हाला माहिती पुराव्यासहित मिळणार आहे. कारण की बहिणींनो, मी सांगितलेलं आहे की प्रवीण अरे असा एकमेव चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित दिली जात असते. तर तुम्ही बघू शकता, बघा तुम्हाला पाहायला मिळते KYC पूर्ण केल्यानंतर प्रलंबित हप्ते एकत्र मिळू शकतात. उदाहरणार्थ बघा, 4 महिन्यांचे 1500 प्रमाणे सुमारे 6000 रुपये एकाच वेळी खात्यात जमा होऊ शकतात. मात्र ह्यासाठी KYC दुरुस्त करणे आवश्यक आहे. म्हणजे ज्यांची चुकी झाली होती तर त्या बहिणींनी KYCमध्ये दुरुस्त करणं आवश्यक आहे. आणि KYCची अंतिम मुदत कधी आहे, 31 मार्च 2026 आहे. तर 31 मार्चपर्यंत सर्वांनी KYC करून घ्यायची आहे. किती बहिणींना डिसेंबरचा हप्ता आला होता त्यांनी नक्की सांगा. जर का डिसेंबरचे पैसे आले असेल तर सांगा की सर पैसे आलेले होते, आणि आले नसेल तर नाही लिहून पाठवा. कारण बहिणींनो, ज्यांना आलेले होते डिसेंबरचा हप्ता त्यांना 1500 रुपये जानेवारीचे मिळणार आहेत. ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला नव्हता तर त्या बहिणींना टोटल 6000 रुपये मिळणार आहे. त्यामध्ये जानेवारीचा सुद्धा हप्ता असणार आहे. ठीक आहे. आता बघा, 31 मार्चपर्यंत ही मुदत आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे KYC दुरुस्तीची अंतिम मुदत ही 31 मार्च 2026 आहे आणि ही मुदत यापूर्वी डिसेंबर 2025 पर्यंत होती. यानंतर दुरुस्तीची संधी मिळणार नाही आणि लाभ कायमचा थांबू शकतो. म्हणून प्रत्येक बहिणीने ही दुरुस्त करून घ्यायची आणि लाभ पुन्हा एकदा सुरू करायचा आहे. तर खुशखबर कसे वाटले कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर प्रत्येक बहिणीने चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.